नमस्कार. आमच्या हास्यवर्गातील बऱ्याच जे साधक आहेत त्यांचे काहींचे नातवाचं नातीचं 10वी-12वीमध्ये अतिशय चांगलं घवघवीत यश मिळालं. तर आम्ही ह्या वर्षी सगळ्यांना सत्कार करायचा, त्यांना उत्साहवर्धन करायचं, अभिनंदन करायचं म्हणून एक छोटासा कार्यक्रम आमच्या हास्यवर्गात केला. अतिशय चांगल्या आणि तुम्हाला खरं सांगते, आमच्या साधकातले आता काहींचं वय झाल्याने, काहींना शारीरिक मानसिक आजार झाल्याने रोज येणं हल्ली थोडंसं त्यांना होत नाही. असे सुद्धा पालक म्हणजे त्यांना उचलून वगैरे आणलं आमच्या वर्गामध्ये. म्हणजे त्यांनाही येणाऱ्या नवीन पिढीचं कौतुक करायचं, मनापासून त्यांच्यामध्ये प्रेम भरलेलं होतं. इतका एकमेकांबद्दलचा स्नेह, प्रेम अशा वर्गामध्ये असतो. हा अनुभव मी आमच्या योग वर्गामध्ये पण पाहिला. आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने आपला समाज एकत्र येईल आणि आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण जाईल याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना खूप बरं वाटलं. सगळ्यांनी त्यांचे मनोगतही सांगितलं आहे. त्यांनी अनुभवलेलं छोटे म्हणजे जे काय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काय आलं, खूप कौतुक वाटलं अगदी त्या मुलांचं ऐकतानासुद्धा, आणि त्यांच्या ठामपणाबद्दल की पुढे त्यांना काय करायचं आहे ह्या ठामपणाबद्दल पण इतकं बरं वाटलं ना ऐकताना. मग त्यांच्या पालकांनी पण थोडंसं हितगुज केलं. मी सगळ्यांना एक शुभेच्छा देताना, अभिनंदन करताना आणि पुढे कसं असावं ह्याच्याबद्दल एक छोटीशी कविता रचली आणि ती गाऊन दाखवली. एकूण काय आनंद आणि आनंद. खूप चांगला प्रकारे आमचा हा कार्यक्रम झाला आणि ह्याचं मी पूर्ण श्रेय ना खरंच आमच्या सगळ्या परिवाराला द्यायला पाहिजे. हास्यवर्गाच्या अशा पद्धतीचे छोटे मोठे कार्यक्रम महिन्यातून 1-2 तरी आमच्याकडे केले जातात आणि त्याच्यातून आपण एकटे नाही आहोत. कारण हल्ली परिस्थिती अशी झालेली आहे, मुलं बाळं बाहेरगावी वगैरे असलेले असे फॅमिली आहेत. खूप फक्त एक जोडीदारही गेलेलं आहे, असे विधूर पण आहेत. मग आपण एकटे नाही आहोत. आपल्याबरोबर जग आहे, आपल्याला विचारणारी 4 माणसं आहेत. हा जो विश्वास, हा जो आनंद आणि हे जे समाधान मिळतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. तर आता मी माझी जी मी कविता रचली होती त्या कवितेचे शूटिंग हे करते आणि थोडंसं शूटिंगमध्ये मोठांचे बोल आणि हे मागे पुढे झालेले आहे. ऐका तुम्ही. दिवस तुमचे शिकायचे, शांतता करायचे. दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. शाळा कॉलेजात शिक्षण देईल पुस्तकी ज्ञान, बौद्धिक मैदानी खेळ देईल शारीरिक मानसिक बल. पालकांकडून संस्कार अध्यात्म शिकायचे, जबाबदार नागरिक बनायचे. दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. जगात अनेक मार्ग, सोबत अनेक प्रलोभन. सन्मार्गावर चालायचे, सन्मार्गावरच चालायचे. मोहाचे क्षण टाळायचे. दिवस तुमचे शिकायचे, दिवस तुमचे शिकायचे. मौज मस्ती करायचे. यश मिळो का अपयश, करा त्याचा स्वीकार. यशो मिळो वा अपयश, करा त्याचा स्वीकार. यशाने नाही भुलायचे, यशाने नाही भुलायचे. अपयशाची पायरी करायचे.
दिवस तुमचे फुलायचे, दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं खेळ मैदान विसरू नका, आपलं पालक कुटुंब विसरू नका, एवढंच मी सांगते. हा दिवस तुमचे शिकायचे, शांतता करायचे, दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. शाळा कॉलेजात शिक्षण देईल पुस्तकी ज्ञान, बौद्धिक मैदानी खेळ देईल शारीरिक मानसिक बल, पालकांकडून संस्कार अध्यात्म शिकायचे, जबाबदार नागरिक बनायचे. दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. जगात अनेक मार्ग, सोबत अनेक प्रलोभन, सन्मार्गावर चालायचे, सन्मार्गावरच चालायचे, मोहाचे क्षण टाळायचे. दिवस तुमचे शिकायचे, दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. यश मिळो का अपयश, करा त्याचा स्वीकार, यशो मिळो वा अपयश, करा त्याचा स्वीकार. यशाने नाही भुलायचे, यशाने नाही भुलायचे, अपयशाची पायरी करायचे. दिवस तुमचे फुलायचे, दिवस तुमचे शिकायचे, मौज मस्ती करायचे. शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं खेळ मैदान विसरू नका, आपलं पालक कुटुंब विसरू नका, एवढंच मी सांगते.